जय शिवराय मित्रांनो, दिनांक 17 एप्रिल रोजी रात्री 2 वाजता जेव्हा तुम्ही गार झोपेत असाल त्या क्षणाला या चिमुकल्या उरणच्या अक्षरांनी एक ऐतिहासिक प्रवास पूर्ण करून आपल्या महासागरावरती विजय मिळवला. तोच म्हणजे अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा 17 किलोमीटरचा सागरी प्रवास 2.5 तासामध्ये पूर्ण केला. या 8 वर्षाच्या चिमुकल्या अक्षरचा पूर्ण प्रवास बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी राजदीप गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात अक्षर, दीपाली, चेतन, पाटील याचा एक साहसी धाडसी पराक्रम आणि एक ऐतिहासिक प्रवास. मग तोच म्हणजे अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा 17 किलोमीटरचा सागरी प्रवास असणार आहे मित्रांनो. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि मी बरेच असे स्विमिंग इव्हेंट कव्हर करत असतो. तुम्ही आपल्या चॅनलवरती कंटिन्यू असाल तर तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो. ही आपली एक फॅमिली झालेली आहे आणि या फॅमिलीच्या प्रवासात आपण देखील सामील आहोत. प्रत्येक इव्हेंटला आपण असतो, संतोषदा असतो, सोबत सर्वजण असतात. खूप मजा असते इव्हेंटमध्ये. आणि दीपाली विषय म्हणजे अक्षरची मम्मीबद्दल सांगतो. ही आम्ही 11वी 12वीचे फ्रेंड. उरणची पोरं आहेत, जाम मेहनती आहेत, धाडसे आहेत. बोलू तेवढा त्यांच्याबद्दल कमी आहेत. लहान लहान वयामध्ये हा असे पराक्रम करतात. एवढ्या मोठ्या समुद्राच्या लाटांच्या समोर ते खेळतात, म्हणजे झुंजतात, त्यांना मात देतात आणि त्यांच्यावरती विजय पाहतात. तर तोच सर्व आम्ही प्रवास नेहमी दाखवत असतो, आत्तासुद्धा दाखवत आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याला शुभेच्छा द्यायला विसरू नका. चालू करूया व्लॉग. पूर्ण परिवार, मित्रपरिवार सर्व आलेले आहेत. ओ दादा इकडे बघा. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. हे बघा. ओ दादा जय शिवराय. भारत जय शिवराय. चलो जय शिवराय. चला पूर्ण परिवार आलेला आहे. हे बघा. ओ ताई जय शिवराय. सर्वजण आहेत. हाय. जय शिवराय. जय शिवराय. चला नमस्कार. हाय. ऐ ही गँग पाहिजेच, यांच्याशिवाय मजा नाही. तो सपोर्टी कुठं आहे? आला नाही, येणार आहे का नाही? हे बघा आहेत सर्व फॅमिली हो सोबत पूर्ण इव्हेंट होतपर्यंत. नमस्कार. हां जय शिवराय. सर्वजण आले बघा. हाय. सोबत येत आहे ना? हो, आवाज पाहिजे शेवटपर्यंत. हां बघा शेवटपर्यंत पब्लिकच पब्लिक. हाय नमस्कार. पूर्ण परिवार आलेला आहे. जय शिवराय. जय शिवराय. चलो हे बघा आजचा आपला सुपर हिरो अक्षर असणार आहे आणि त्याच्यासोबत सर्व आपला जो फ्रेंड सर्कल आहे ते फोटो काढत आहेत. फोटोशूट चालू आहे आणि आपल्या आजच्या हिरोला विचारूया. अक्षर आहे आपल्या समोर. सध्या मनामध्ये काय चालू आहे? काय बोलतोस? इव्हेंट पूर्ण होते. किती तासामध्ये कंप्लीट करशील 17 किलोमीटरचा? काय टार्गेट वगैरे ठरवलास की नाही? किती? 2.5 तासामध्ये तो हा इव्हेंट पूर्ण करायचा आहे. त्याचा टार्गेट आहे. शुभेच्छा तुला माझ्याकडून. ठीक आहे. ओके. वयाच्या 8व्या वर्षी हा प्रवास करायला निघाला येतो आणि सर्व त्याचे दादा परिवार आहे. संकेत दादा आहे. संकेत दादा वयाच्या 8व्या वर्षी हा तो प्रवास पूर्ण करायला चाललेला. मी 17 किलोमीटर सागरी प्रवास जो चालताना पण विचार करतो 17 किलोमीटर. काय सांगशील याच्याबद्दल? त्याला सर्वांकडून शुभेच्छा. हां आणि तो नक्कीच यशस्वी होईल आणि पुढच्या वेळी तो अजून मोठा विक्रम करेल. त्याच्यासाठी त्याला अजून मोठ्या शुभेच्छा. ओके दादा धन्यवाद. सर्व परिवार, सर्व फॅमिली त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहे. तर कुठलाही प्रवास करापूर्वी आपण बाप्पाचं नाव घेत असतो. तसंच आपण बाप्पाचं नाव घेणार आहोत. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. हे चालू. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चलो चलो भाऊ काय बाय टाटा का काय? चला या गेटवेला भेटू. गेटवेला एक मिनिट थांबव फक्त. पोहोचलो मित्रांनो आपण अटल सेतूच्या इकडे. 2ची जंप असणार आहे.
नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आज आपण इथे आलेलो आहोत. अक्षर चेतन पाटील वय वर्ष 8 हा आज अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा 17 किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यासाठी आलेला आहे. आणि आज ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत आज. आणि त्याच्या आई वडील, आजी आजोबा, त्याचे नातेवाईक, त्याचे मित्रपरिवार, स्विमिंग पूल इथली टीम, बोट मेंबर्स आहेत, बोटचे क्रू आहेत, लाईफगार्ड्स आहेत, हे सर्व त्याला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत. आणि हा कार्यक्रम त्यांनी लवकरात लवकर पार करावा अशा त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 तासात 2 तास 23 मिनिटं 2 तास 10 मिनिटं. मला 30 बोललाय. कमी झालाय जवळ चांगली गोष्ट. चल मस्त. हां, एवढे दिवस प्रॅक्टिस केलीस ना, काही घाई नको करू. ओके, जिथं खेचायचं आहे ना तिथं मी तुला सांगणार. आता फास्ट खेच म्हणून. ओके, आता एका रिदम मध्ये चल, व्यवस्थित चल. पाणी पी आता. चल अक्षर थोडा घे. आणि बेटा बरोबर 2 वाजता अक्षरने त्याचा प्रवास सुरू केलाय. सपोर्टला साई. हा अटल सेतू इकडे या दिशेला. कोलब्या बघा किती आहे तिकडे. आया 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 कोलब्यांचा पाऊस जबरदस्त आहेत. कोलब्या जाम आहेत. कोलब्या जाम आहेत. हो, मरणाच्या अंगाला कसं लागतंय. आज पाऊस पडल्यावर पाऊस पडल्यासारख्या अंगावर लागतात कोलब्या असा बोलते साई. तेव्हा स्पीडला सुटतात ना. माझ्या एक लागली हातावर. या बघा कसले आहेत. जाम ना. ओ पकडायला येऊ ना तेव्हा नाही भेटायच्या. हातात येत नाहीत. 1 तास मित्रांनो पूर्ण झाला आणि अक्षरने आत्तापर्यंत 6 ते 7 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण केला आहे. खूप मस्त स्ट्रोक मारतोय आणि खूप मस्त प्रवास चालला आहे.
2-2.5 तासामध्ये हा प्रवास पूर्ण झाला पाहिजे. त्याची पण इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आणि सर्वांची इच्छा आहे की लवकरात लवकर हा त्याने प्रवास पूर्ण केला पाहिजे. कोलंबे बघा किती आहेत. कंटिन्यू म्हणजे प्रवास सुरू केल्यापासून आत्तापर्यंत कंटिन्यू कोलंबे अवतीभोवती उडतात. लाईटीवर येतात काय कशावर येतात काय माहिती नाही, पण कंटिन्यू कोलंबे आहेत. मित्रांनो, वयाच्या 8व्या वर्षी आपण आईवडिलांचा हात सोडल्याशिवाय कुठं जात नसतो. कुठेही गेलो तरी हा आपला अक्षर 8 वर्षाचा असताना हा पराक्रम म्हणजेच या ओपन समुद्रामध्ये, खुल्या समुद्रामध्ये हा प्रवास करतोय. यासाठी शुभेच्छा नक्की द्या मित्रांनो. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी हा अर्धा प्रवास तर पूर्ण झाल्यातच जमा आहे. पूर्ण प्रवास बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, प्रवास सुरू करून आपले 2 तास पूर्ण झालेत आणि आपण पोचलो आता मिडल ग्राउंड जवळ. आणि मिडल ग्राउंड टू गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास असतो तो फक्त 700 ते 800 मीटरचा असतो. आणि बघा आपला अक्षर इकडे तुम्हाला दिसत असेल, खूप फास्ट. आणि त्याचे स्ट्रोक तर तुम्हाला स्टार्टिंगपासून मी दाखवत आलो आहे. भरपूर फास्ट त्याने हा प्रवास पूर्ण केला. आणि आता 700 ते 800 मीटरचा प्रवास फक्त बाकी आहे. समोर आपले ताज हॉटेल दिसतोय आणि गेटवे ऑफ इंडिया. आणि जसा तो म्हणाला होता व्हिडिओच्या स्टार्टिंगला का तो 2.5 तासामध्ये हा प्रवास पूर्ण करेल, तो शब्द किंवा तो बोललेला होता तेच हा तो पूर्ण करताना दिसतोय आपल्याला. हा बघा इकडे आहे अक्षर आणि सर्व मंडळी, याच्यामध्ये सर्व महिला मंडळ आहे. मित्रांनो, जो मिडल ग्राउंड ते गेटवे हा जो 700-800 मीटरचा प्रवास असतो, पॅच आहे, तो एकदम डिफिकल्ट असतो. त्याच्यात सुद्धा अक्षर त्याचा स्ट्रोक आणि त्याची स्पीड कमी करायला मागत नाही. बघा बघा जिद्द बघा. एक ऐतिहासिक प्रवास आणि दिलेला शब्द 2.5 तासामध्ये हा प्रवास पूर्ण करेन, तोच पुरा करताना आपल्याला इकडं अक्षर दिसतोय. आणि सर्व फॅमिली परिवार त्याच्या सोबतीला आहे. आणि मित्रांनो, पोचलोय आपण आता गेटवे जवळ. आणि अक्षर काहीच मिनिटामध्ये आता त्याचा प्रवास पूर्ण करेल. आणि आपल्या समोर आता दीपाली आहे. प्रत्येक इव्हेंटला तिला पाहायचो आणि प्रत्येक इव्हेंटला ती त्याला पाण्यामध्ये सपोर्टला उतरवायची. त्या दिवसापासून किंवा त्या क्षणापासून ती या क्षणाची वाट पाहत होती की कधी मी देखील आरती घेऊन उभी राहीन आणि माझा मुलगा येईल. आणि मुलावर जीवापेक्षा जास्त प्रेम. काय म्हणशील आता सध्या मनामध्ये काय चाललं? सध्या मनामध्ये माझी जी इच्छा होती ना ती त्याने पूर्ण केली. म्हणजे मी माझ्या मैत्रिणींच्या पोरांचे प्रत्येक इव्हेंट अटेंड हजर असायची. हो, तर माझी पण इच्छा होती का माझ्या मुलांनी पण एक इव्हेंट करावा, पण तो स्वतःहून कधी म्हणजे असं बोलला ना. आणि जो बोलला तर मग त्यांनी 15-20 दिवसात त्यांनी तयारी केली. 15-20 दिवसात काय केली आणि इव्हेंट सक्सेसफुल करण्यात. आणि जो शब्द त्यांनी दिला होता 2.5 तास, तो आता कुठेतरी पूर्ण होताना दिसतोय. स्टार्टिंगलाच तो म्हणाला होता 2.5 तासामध्ये हा करीन कव्हर. आणि 2.5 तासामध्ये हो. मला वाटला नव्हता का म्हणजे तो समुद्रात कधी उतरेल, कारण समुद्राला तो म्हणजे समुद्राच्या पाण्याला तो खूप घाबरायचा. पण हळूहळू पूलवर पण प्रॅक्टिस व्हायची. त्याचे हितेश सर म्हणजे त्याला धीर द्यायचे प्रत्येक गोष्टी. आणि आपले संतोष दादा, त्याच्यामुळे मग त्याला पूर्ण म्हणजे असं मला पण इव्हेंट करायचा आहे. दादाला तो बोलला
म्हणून मग आम्ही पण मनावर घेतला का म्हणून करूया, नाहीतर माझी खरंच म्हणजे अशी हेच नव्हतं झालं का म्हणून मी ते तुला बघून समजायचं आम्हाला नेहमी. पाण्यात उतरवीन समुद्रात. बघा तो क्षण हिंमत नाही झाली. त्यांच्या आयुष्यातला एक म्हणजे त्या ऐतिहासिक क्षण तो आता पाहताय तुम्ही. काहीच मिनिटामध्ये, जवळपास मिनिटामध्ये पण नाही, पूर्ण करायलाच तू आता. अक्षर बोल. चलो ये चल. पुढं हो. कुठे? अक्षर बाप्पा कर, बाप्पा कर. सर घेऊ वर डायरेक्ट वरती. हा पकडा त्याला, करता पकडा. वर गेला, ठेवू नका ठेवू नका ठेवू नका. उचला उचला काका, उचला उचला. चालू आहे. नाही डायरेक्ट. गणपती बाप्पा जबरदस्त पाऊल आहे, जबरदस्त. तुम्ही सांगितलंच ना त्याला टायमिंग दादाला. अक्षर वा. सर्वांना जय शिवराय. आज आपण पाहिलं अक्षर चेतन पाटील, राहणार केगाव, हा माझ्याच गावातला मुलगा आहे. आणि आज त्यांनी हा जो 17 किलोमीटरचा सागरी अंतर त्यांनी यशस्वीरित्या पार केलेला आहे. तर त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तर त्याचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करते सर प्लीज. अक्षराचे हार्दिक अभिनंदन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे स्वागत. आणि त्यांनी हे 17 किलोमीटरचं अंतर 2 तास 29 मिनटं आणि 37 सेकंदामध्ये पार केलं आहे. आणि अजून एक धरमतर गेटवे 36 किलोमीटरचं जे आहे, जे इंटरनॅशनलला जाण्यासाठी क्वालिफाय व्हावं लागतं, ते सुद्धा लवकरात लवकर पार करावं असे त्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि फायनली अक्षरने त्याचा प्रवास, जो शब्द दिला होता 2.5 तास, आम्ही पहिले मस्तीत घेतला आणि नंतर त्याने तो ज्या स्पीडने, ज्या स्ट्रोकने त्याने हा प्रवास सुरू केला होता, त्या स्ट्रोकने त्याने हा प्रवास पूर्ण केलेला आहे. 2.5 तासामध्ये 1 मिनटं कमी त्याने हा प्रवास पूर्ण केला आहे. काय म्हणशील अक्षर, कसं वाटतं? खूप खूप चांगला. खूप चांगलं वाटतं. आता यो तर डबल खुश असेल, कारण का जे टार्गेट ठरलेला त्या टार्गेटमध्ये त्याने हा प्रवास पूर्ण केलेला आहे ना. आणि पुढचा प्रवास काय प्लॅन केलेला आहेस काय? संतोष दादा म्हणाल्याप्रमाणे धरमतल टू गेटवे, कासा कासा खडक ते खंदेरी अंधेरी. असं आहे का? त्याला कासा खडक ते खड्डे. खासा खडक आणि खंदेरी करायचा आहे. आणि दीपाली आपल्या समोर ट्रॉफी हातात आहे, काय सांगशील, कसं वाटते? ट्रॉफी येतात आहे, मला खूप भारी वाटते रे. आणि चेतन भाऊ सुद्धा आहेत आपल्या समोर. प्रवास कसा सुरू झाला मेन म्हणजे? हा प्रवास समर वेकेशन होता, हां काहीतरी टी व्ही नको किंवा काय नको, त्याच्यासाठी आम्ही बोललो की एक वेगळा काहीतरी म्हणून स्विमिंगमध्ये गेलो. समर कॅम्प होता, त्याच्यात त्यांनी चांगलं केलं आणि त्याला ती आवड निर्माण झाली
त्याच्यानंतर आम्ही त्याला रेग्युलरमध्ये टाकला. आणि इव्हेंटचा विचार? इव्हेंटचा विचार त्याला मालवणला त्याला जायचं होतं. ॲक्च्युली मालवणला जायचा होता. तर आम्ही त्याला मालवणला घेऊन गेलो तेव्हा तो ॲक्च्युली समुद्रात उतरायला घाबरत होता, उतरायचाच नाही म्हणून पाण्यात. जबरदस्ती आम्ही गेलेलो मालवणला, तर फिरायला म्हणून उतरलो पाण्यात. मग त्याच्यानंतर येऊन मी संतोष सरांना सांगितलं का असं असं आहे. तो बोलते माझ्या इथं घेऊन ये, मी बोलते करतो त्याला तयार. त्याच्यानंतर त्यांनी मला वाटते 2 प्रॅक्टिस फक्त सी स्विमिंगच्या केल्या, 2 संडे. त्याच्यानंतर तो मालवणला कॉम्पिटिशन होत्या तिथं तो उतरायला रेडी झाला. त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्यांच्या तारखा काढल्या तेव्हा अक्षर बोलतो की माझी का नाही येतं का तुम्ही तारीख काढलीत, मला इव्हेंट करायचा आहे. त्याच्यानंतर तारीख काढली. मला महिन्याभरातच त्यांनी प्रॅक्टिस घेतली आणि तयार केला इव्हेंटसाठी. म्हणजे इव्हेंट करायची त्याची इच्छा होती. त्याची इच्छा होती. ओके, आणि त्याने इच्छा पूर्ण केलेली आहे. शुभेच्छा तुला आमच्याकडून सगळ्यांकडून. ठीक आहे. थँक्यू. मस्त आहे बघा, गोड मुलगा आहे. आई बघा किती खुश आहे त्याची, नुसता जीवात म्हणजे पूर्ण जीव वतून टाकते त्याच्यावरती, प्रत्येक इव्हेंटला असो काय असो. शुभेच्छा तुला माझ्याकडून. ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, आपल्यासमोर अक्षरचे आजी आजोबा आहेत, म्हणजे आपले चेतन भाऊंचे मम्मी पप्पा. बाबा नाव आपलं? जगन्नाथ पांडुरंग पाटील. आई? सुरेखा जगन्नाथ पाटील. काय सांगाल आपल्या म्हणजे परिवाराला काय स्विमिंगचा वारसा आहे? म्हणजे असं कोण आपल्या घरामध्ये कोण स्विमिंग कोणीच नव्हतं. समुद्रामध्ये कोण पावलेलं आहे? कोणीच नव्हतं. पोरं नव्हता, अशी प्रॅक्टिस असायची. पण ते आमचं मला वाटलं होतं की माझा मुलगा ग्राउंड खेळेल, गेम करेल. कारण ते शाळेमध्ये ना याच्यात रनिंग पहिला नंबर का. तर ते अचानक त्याला आवड सुटली स्विमिंगची आवड सुटली. तर त्याने आता ते ह्याच्यामध्ये ते सक्सेस केला त्याने हा भाग. अथवा आई वडिलांनी खूप मेहनत घेतली. आई वडिलांनी खूप मेहनत खूप घेतली. मेहनत घेतली त्याच्यासाठी. आणि आमचा पण त्यांना प्रोत्साहन होता का तो जे करील त्याला जे आवडेल ते करा त्याच्या मनाप्रमाणे. बरोबर. आता नातवा मुलं आपला नाव होईल यासाठी काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला त्याबद्दल? त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, खूप अभिमान आहे. नातवाने हे केल्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे. ओके, तुमच्या परिवाराला पूर्ण माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू. आणि हे बघा मित्रांनो, गेटवे सोबत फोटो काढताना आपल्याला कोण भेटले? अक्षरची मावशी भेटले, सख्खी मावशी, दीपालीची बहीण. मावशी नाव? अश्विनी. आणि त्या जुलीच्या दिसतात अशा ना, सिमिलर दिसतात ना, आणि हाईट बीट सगळं सेम. ही मुलगी तुझी काय नाव काय? द्रिशा. द्रिशा. ओके, मावशी म्हणून काय सांगशील? पहिली मनात तर भीती होती की समुद्रात जाणार आपण, एवढा मोठा समुद्राशी खेळू शकत नाही ना हा आपण. बरोबर. आता एवढंसा जीव त्या समुद्राशी खेळणार बोलल्यावर तर मनात भीती असते. हा. पण त्याची जिद्द होती जी त्याला पोहण्याची, हा. ती त्यांनी साकार करून दाखवलीच आहे आता. पण त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की तो अभ्यासातही तेवढाच हुशार आहे, त्याला चित्रकलेची आवड आहे आणि त्याला स्विमिंगचीही खूप आवड आहे. आणि त्याने त्याची आवड अशीच पुढे जोपासावी असं माझं मत आहे. ओके, शुभेच्छा तुमच्या परिवाराला माझ्याकडून. हे बघा मित्रांनो, आपल्या समोर आता महेशदा आहे. महेशदा, काय सांगाल आपली दांड्यावरची चिमुकली पोरं असं ऐतिहासिक प्रवास करतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आणि स्विमिंगचा कुठलाही बॅकग्राऊंड नसताना हे सर्व ते इतिहास रचलेले आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो मी. आज संतोष पाटीलनी ही मुलं घडवली, म्हणजे ऐतिहासिक मुलं घडवली. आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य बोलल्यानंतर, स्विमिंग म्हणजे हा खाऊ नाही. आणि त्यांचे मी आईवडिलांचा देखील इथं मी स्वागत करते की एवढं धाडस करून ते संतोष ताब्यात त्यांना दिले. आणि शून्यापासून म्हणजे ABCD देखील माहीत नव्हती त्यांना स्विमिंगची, ती संतोष पाटीलनी सातत्य करून त्यांना स्विमिंग शिकवले. आणि आज मला वाटते 5 इव्हेंट झाले, 5 इव्हेंटला मी इथं होतो. 5 इव्हेंट झाले, प्रत्येकाने 4 तास असेल, कोण 2 तास असेल, कोण 3 तास, 3.5, 4 असे इव्हेंट झाले. खरोखर मी ना संतोष पाटीलला माझ्यातर्फे मी एक सल्यूट करतो की अशीच त्यांनी मुलं घडवावी ह्याच्या पुढे. आणि सातत्याने एक कार्यक्रम राबवणे, अख्ख्या रायगड नाही अख्ख्या महाराष्ट्रात देखील असा कोण स्विमर असा म्हणजे यांची मुलांची प्रॅक्टिस घेणारा नसेल. 2026 चालू आहे, याच्यानंतर 2027 येणार. 27 तारीख म्हणजे संतोष पाटीलची आमची वाढदिवसाची तारीख. म्हणजे मला वाटते या 2027ला मला वाटते स्विमिंगचा इव्हेंट म्हणजे धुमाकूलच होणार, ह्याच्यात काही निश्चित वाद नाही. बरोबर करणार तो 2027 म्हणजे त्याचा लक्की दिवस आहे तो. आणि सातत्याने युवा पिढीच्या पाठीमागे माझा आशीर्वाद असणार. आणि सातत्याने त्यांचं कुठे इव्हेंट असल्या तरी मी सातत्याने हजर राहणार, ही ग्वाही देतो तुम्हाला मी. आणि इकडचा गेटवेचा आपल्या ताज हॉटेलच्या समोरचं वातावरण बघा किती सुंदर आहे, मस्त थंडवार
वातावरण आहे, एकदम थंडगार वातावरण आहे, एकदम भारी वाटते. नाहीतर असं आलो ना कधी काय इकडं नुसता कचराच भरलेला असा नाही बघा, सगळी घाण करून ठेवले हे बाहेरचं येऊन. इकडं खूप सुंदर आहे आपली मुंबई, फक्त प्रॉपर लक्ष देण्याची गरज आहे, बस होईल. हे बघा मित्रांनो, अक्षरचा मामा आपल्या समोर. मामा नाव आपला? अभिषेक अभिषेक मामा. आणि मामासोबत मित्र सुद्धा आलेत आहे. नाव काय भावा? अपूर्व ठाकूर. आणि विनय गरज. हे बघा सर्व मित्र सुद्धा आले होते मामासोबत. मामा, भाच्या मुलं आज आपलं नाव होतोय, काय सांगशील? 2.5 तासामध्ये हा प्रवास पूर्ण केलाय, काय सांगशील? त्याने ऍक्च्युली आधीच बोललेलं, त्याने त्याचा परफेक्ट टायमिंग नुसार तो आलेला आहे, एकदम परफेक्ट टायमिंग नुसार आलेला आहे. सध्या म्हणजे तुला कसं वाटतंय, मनामध्ये कसं नाही, वाटतंय? मला एकदम चांगलं वाटतं, कारण की दोन्ही ज्या प्रकारे स्टार्ट केलेला स्विमिंग ॲज अ प्रॅक्टिस किंवा ॲज अ समर कॅम्प म्हणून, नंतर मग त्याला थोडी आवड निर्माण झाली. मग तो मला सांगायचा की मामा मला स्विमिंग गॉगल्स वगैरे असे तसे, मग थोडाफार मग त्याच्यानंतर मला समजलं की याला थोडी थोडी आवड निर्माण होते. मग तो इव्हेंट्सला यायला लागला. त्याच्यानंतर मग आम्हाला अजून त्याच्या मम्मी पप्पांना अजून खात्री झाली की हा इव्हेंट्स वगैरेला येऊन त्याला अजून थोडी आवड निर्माण होते. आणि नंतर आता मध्यंतरी तो 2 महिन्या अगोदर स्वतःहून बोलायचा की मला इव्हेंट करायचा आहे. आणि त्यानंतर मग तारीख काढली संतोष दादाने, आणि मग त्याने त्याचा इव्हेंट केला आणि सक्सेसफुली तो इव्हेंट त्याने अचीव केला. त्याचा जो काही गोल होता त्याने अचीव केला, आणि आम्ही सगळेजण खुश आहोत त्याच्याबरोबर. तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आणि अक्षरचा एक ऐतिहासिक प्रवास तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपली जी मित्रपरिवार आहे, तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हणाली, सर्व आपली फॅमिली झालेली आहे, ते आपले सोबत असतात. आणि जे इव्हेंटला जी चिमुकली मुलं उतरतात, त्यांच्या सोबतीला स्टार्टिंगपासून उतरले असले, स्टार्ट टू एंड त्यांच्या प्रवासामध्ये सामील असतात. साई असतो, राज असतो, मयुरेश असतो, अजून बालूदादा असतो, संतोष दादा असतो, जेवढं पूर्ण टीम या सपोर्टनी हा सर्व इव्हेंट पूर्ण होत असतो. तर काय सांगशील आजच्या अक्षरच्या या 2.5 तासाच्या प्रवासाबद्दल? एकदम उत्तमरित्या त्याने हा इव्हेंट पूर्ण केला आहे. 2.5 तासामध्ये ज्या शब्द त्याने दिला होता 2.5 तास, त्या टायमिंगनुसार त्याने तो ॲक्युरेट टायमिंग 1 मिनटं कमीमध्ये त्याने हा प्रवास पूर्ण केला. त्याच्यासोबत पावताना तुला कसा फील होत होता? जय शिवराय मित्रांनो, मला खूप चांगलं वाटलं काय त्यासोबत स्विम करत होतो. खूप स्पीडनी गेला त्याने, आणि परत असं काही थकला नाही, मध्ये काय नाही केलं. त्याला जेव्हा पण बोलायचो फास्ट खेच, तेव्हा तो फास्ट खेचायचो, आणि एका रिदममध्ये खेचलेलं त्यांनी. तर मला खूप चांगलं वाटलं का त्यासोबत सीच उतरलेलं ते. म्हणजे जसं संतोष दादा आणि साई राज सांगायचा का आत्ता स्पीड खेच, म्हणजे स्टार्टिंगला तो संतोष दादा सर्वांना क्लिअर करतो का जेव्हा मी सांगेन तेव्हाच खेचायचा, जेव्हा म्हणजे जसं स्ट्रोक सांगेल तसा संतोष दादा सांगतोय, तसंच ते करत असतात सर्वजण, आणि यशस्वीरित्या सर्व इव्हेंट पूर्ण होत असतात. तर पूर्ण टीमला आपल्याकडून शुभेच्छा. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. जय शिवराय.